पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात हाय पॉवर कमिटी समोर कधी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काय चर्चा होऊन काय निर्णय झाला? पंढरपूर कॉरिडॉरचा बदल 21 एप्रिल 2026ला हायपॉवर कमिटी माननीय मुख्य सचिव सरांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे. तेव्हा आम्ही जवळपास 2.5 तास पूर्णपणे कॉरिडॉरच्या बद्दल माहिती दिलं आणि कॉरिडॉर कशा पद्धतीने करायचे, काय करायचे आणि कशामुळे महत्त्वाचं म्हणजे सध्या अडीअडचणी काय आहेत, आपल्याला कशा पद्धतीने दूर करायचे पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहेत. हायपॉवर कमिटीने काही डिझाईन चेंजेस करायला सांगितलेले आहे, तो आम्ही आता सध्या तयार करत आहोत. 4-5 डिझाईन चेंजेस तयार करून परत आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आम्ही परत हायपॉवर कमिटीमध्ये सादर करून आम्ही मान्यता घेणार. हा प्रोजेक्ट किती कोटी रुपयाचा आणि सध्या त्याचं स्टेटस काय? फायनल एस्टिमेट आम्ही आता बनवत आहेत. आता जवळपास 4,000 कोटीपर्यंत आलेले आहेत. आम्ही फायनल एस्टिमेट आम्ही बनवत आहेत. आता मी सांगितल्याप्रमाणे हायपॉवर कमिटी समोर आपल्याला परत डिझाईन चेंजेस काही सांगितलेले तो तयार करून आम्ही फेर सादर करणार आहे. तो झाल्यानंतर शिखर समितीकडे आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या शिखर समितीमध्ये मान्यतेसाठी होईल, तिथून मंजुरी होईल. सोलापूर जिल्ह्यातून जो शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे प्रस्तावित, त्या संदर्भात अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. नक्की आपल्याकडे काय इन्फॉर्मेशन आहे अधिकृत? मी आमच्या सर्व पत्रकार बांधवांना आणि सोलापूरकरांना आवाहन करतोय की कोणतेही अशा पद्धतीनं फसवणूकसाठी तुम्ही बली पडू नका. याच्यामध्ये अजून फायनलाइज म्हणजे जो कॉरिडॉरचा अलाइनमेंट आहे ते अजून फायनलाइज झालेले नाही आहे. फायनलाइज झाल्यानंतर सुद्धा आमच्याकडे सॅटेलाइट इमेजरी आहे, त्यानंतर ड्रोन मार्फत आम्ही सर्वे करतो, त्यानंतर कृषी विभागाचा पण आम्ही सल्ला घेतो. त्यामुळे याच्यामध्ये काही फायदा नाही आहे. त्यामुळे कोणीही याच्यामध्ये फसवणूकसाठी तुम्ही बली पडू नका आणि अधिकृत इन्फॉर्मेशनसाठी वाट बघा. कोणी आता बरेच व्हॉट्सअपमध्ये अनधिकृत इन्फॉर्मेशन फिरवत आहे, त्यामुळे कोणीही याच्यामध्ये बली पडायचं नाही आहे. अधिकृत इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही सर्वांनी. सर, सोलापूर शहरामध्ये रिक्षांची प्रचंड संख्या वाढते आहे. अनरजिस्टर्ड असतील किंवा पोल्युशन असेल किंवा मीटर सक्ती असेल, या संदर्भात आपण काय निर्णय घेत आहे? मध्ये मला एक तक्रार प्राप्त झालाय की काही ऑटो रिक्षामध्ये असं प्रमाणात खूप प्रदूषण वाढत आहेत म्हणून. त्यानंतर आम्ही RTOला कॉल केला आणि RTO मार्फत त्याच्यामध्ये तपास पण चालू आहेत. माझ्या माहितीप्रमाणे जे काही जास्त म्हणजे पोल्युशन सर्टिफिकेट नसताना जे कोणी चालवत आहे यांच्या बऱ्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे 20 ते 22 रिक्षांचं ते काहीतरी सापडलेले आहे असं मला माहिती भेटलेली आहे. मीटर शक्ती संदर्भात आता मीटर शक्ती धोरणात्मक विषय आहे. तर मी आता सर्व संघटनाच्या सगळ्यांच्या संमतीने आपल्याला करावं लागेल. त्यामुळे मी आता संघटनाच्या आमच्या तर प्लॅनिंग चालू झालेली आहे आणि आता मी सगळ्या डिपार्टमेंटच्या आणि संघटनाच्या विशेषतः मी येऊन त्यांच्याशी पण डिस्कस करणार आहे. त्यांच्या अडीअडचणी काय ते ऐकून घेऊन त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.